स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. शिर्डी शहरातील म्हाळोबा मंदिर शेजारील मुख्य आणि गर्दीच्या रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 8 तोळ्याची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार तमिळनाडू कोईमतूर येथील सौ शीला या महिला साईभक्त आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यांच्या ग्रुपमधील इतर सदस्य थोडे पुढे खरेदी करत असताना ही महिला आणि तिचे पती रस्त्यावरून पायी चालत जात होते. याच वेळी पाठीमागून आलेल्या एका दुचाकी स्वारानं मागून येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी अज्ञात चोरट्यानं चेहरा लपवण्यासाठी हेल्मेट घातलं होतं. यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसू शकला नाही. अत्यंत वेगाने आलेल्या या चोरट्यानं काही सेकंदातच साखळी हिसकावली आणि तिथून दुचाकीवरून पळ काढला. महिला साईभक्ताच्या 80 ग्राम सोन्याची साखळी चोरीला गेली असून साधारण 8 तोळ्याची सोन्याची चैन असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. बाजारभावानुसार या साखळीची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी आणि कुटुंबासोबत असताना हा प्रकार घडल्यानं महिलेला अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचं काम सध्या सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. चेहऱ्यावर मास्क आणि हेल्मेट घालून फिरणाऱ्या संशयित दुचाकी स्वारांवर पोलिसांनी कडक नजर ठेवावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. कि बाइक से कोई आया और चुरा के चले गए, पर पता नहीं हेलमेट पहन के था वो. कितना बड़ा चेन था वो? ఎంత పెద్ద చైన్ అది 80 ग्राम 80 ग्राम गोल्ड चेन, 80 ग्राम का गोल्ड चेन था वो कितने लोग हैं आपके साथ में? మీతో ఎంత మంది ఉన్నారు? ఉన్నారు. And you and who is there with you? ఫ్యామిలీ మనకు టూర్ வந்திருந்தோம். ఎంత మంది? 1 2 3 4 24 எல்லாம் பர்ச்சேசிங் பண்ணாங்க. நாங்க நடந்து வந்தோம். members you and your husband. ஹஸ்பண்ட் 2 பேர். only இத்தரு. இல்ல குரூப்பா வந்திருந்தோம். ஏனா group அவங்க எல்லாம் பர்ச்சேஸ் பண்ணிட்டு இருக்காங்க. நாங்க அப்படியே நடந்து வந்துட்டோம். वो ना अपने कोई दोस्तों के साथ भी आए थे, उनके फैमिली मेंबर्स, तो वो कहीं और खरीदने जा रहे थे, पर ये लोग दोनों चल के जा रहे थे और वो लोग सडनली बाइक से आके स्नैच करके चले गए उनका चेन.